मग मला असं वाटलं होतं, की विरोधी पक्षांच्या समोरचा जो सत्ताधारी घटक पक्ष आहे, तो ज्या पद्धतीचं राजकारण करतोय आणि तो एवढा तुमच्यासमोरचं मोठं आव्हान उभा करतोय, तर अशा वेळेला तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायला हरकत नव्हती. चांगला वक्ता मिळाला असता तुम्हाला. नाही, शेवटी हा मनसेचा विषय हा मुंबई च्या शहराच्या संबंधाने आणि राज्य म्हणून देखील हं, तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व याचा फायदा निश्चितपणे होईल. परंतु काही धोरणात्मक निर्णय काँग्रेस म्हणून घेणं आम्हाला अभिप्रेत आहे आणि त्या हं, दृष्टीनं मुंबई काँग्रेसनं तो निर्णय घेतलेला आहे, की तिथं आम्हाला वेगळं लढणं सोयीचं राहील. हं, अशी भूमिका सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी घेतलेली आहे. ही घेत असताना त्यांनी सकाळी उठले आणि निर्णय घेतला असं नाही. म्हणजे मुंबई अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांनी सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला हं. आणि तो कॉन्शियस डिसिजन आहे. कारण की शेवटी जी वोट बँक काँग्रेसला पारंपरिक पद्धतीनं कायमची राहिलेली आहे, ती वोट बँक इंटॅक्ट ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कदाचित आपण म्हटलं तसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येण्याचा फायदा शिवसेनेला हं. निश्चितपणे होऊ शकतो. पण तोटा काँग्रेसला होईल. आम्हाला होईल का नाही याबद्दल साशंकता मुंबई काँग्रेसमधल्या लोकांची निश्चितपणे. परंतु महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी आत्ता नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये एकत्र आलेले आहेत. अनेक 3-4 पक्ष हे एकत्र आलेले आहेत. हं, म्हणून मला वाटतं आता ह्या हायपर लोकल इलेक्शन्स होणार आहेत. म्हणजे आता नगरपालिका, नगरपंचायत पण तुम्ही बघितल्या. हे हायपर लोकल झाले आणि राज्याचे विषय, देशाचे विषय याच्यापेक्षा स्थानिक विषय आले. त्यामुळे स्थानिक ठिकाणी काही ठिकाणी आघाड्या देखील झालेल्या आहेत. हं. पण मला वाटलं होतं तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्हाल म्हणून. तुमच्या नावाची चर्चा होती जोरात. नाही तशी चर्चा होती परंतु संघटनेत काम केलेलं हर्षवर्धन संकपाळांसारखं एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. फुल टाईम जे आज या संघटनेला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. कारण की पंचायत नाही, पण राज्य तुम्ही का नाही व्यवस्था झालात हे विचारलं. नाही थोडा वेळ आहे अजून. किती वेळ म्हणजे आता तुमच्यासारख्या तरुण मंडळीकडे काँग्रेसचं बरं काय काँग्रेसमध्ये सध्या काय चाललंय राज्यांतर्गत? नाही सगळे आता शेवटी कसं आहे की पक्ष म्हणून, संघटना म्हणून हर्षवर्धन संकपाळ सगळीकडे फिरतायत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताकदीनं लढतायत. या नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये देखील आम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये, आम्ही असं म्हणणार नाही की महाराष्ट्रावर फिरलो. प्रदेशाध्यक्ष फिरले, विजय वडेट्टीवार फिरले हं, किंवा काही थोरात साहेब आहेत, हे जिल्ह्याच्या बाहेर फिरले. अनेक लोकं जिल्ह्याच्या बाहेर देखील फिरले. परंतु प्रत्येकानं काँग्रेस म्हणून एक धोरण आता आम्ही स्वीकारलेलं आहे. आमची जी काही टीम काँग्रेसची आहे, की आपला जिल्हा पहिला सांभाळायचा. हं, आपल्या जिल्हा सांभाळून आपली जिल्ह्यातली ताकद ही मेंटेन राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. हं. आणि म्हणून एकूणच काँग्रेसमधला प्रत्येक नेता म्हणजे अगदी सुनील केदारांपासून यशोमती ठाकूर असतील, अमित देशमुख असतील किंवा सगळे प्रणिती असतील. आपल्या जिल्ह्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करून पुन्हा काँग्रेस ची ताकद त्या-त्या जिल्ह्यामध्ये अबाधित ठेवणं ही आमची प्रायोरिटी असणार.